Hello students, welcome to English lecture. Today we will discuss the further part of the lesson Big Data, Big Insight. Students, we have seen that big data has brought a revolution in the lifestyle of the people, and it can be used in various sectors or in various fields. So here we see that how this big data is used in banking, finance and trading. Trading means business. With the big data analytics, the investment patterns of the people can be studied. So those who analyze big data, they can study the investment patterns of the people. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. मग लोक ज्या पद्धतीची गुंतवणूक करतात किंवा कुठे गुंतवणूक करतात याचा पॅटर्नचा अभ्यास बिग डाटामुळे शक्य आहे. न्यू इन्साइट्स हॅव एनेबल्ड द बँक्स अँड फायनान्स कंपनीज टू कम विथ सुटेबल प्लॅन्स. सो अकॉर्डिंग टू दॅट स्टडी, द बँक्स अँड फायनान्स कंपनीज get new insights. They get new attitude towards the investment patterns of the people and they can come with suitable plans. या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर बँका आणि फायनान्स कंपनी म्हणजे भांडवल पुरवणाऱ्या ज्या कंपनीज आहेत या सगळ्यांचा अभ्यास करून त्यांच्यामध्ये एक दृष्टिकोन विकसित होतो, नवीन दृष्टिकोन त्यांना मिळतो आणि ते सुटेबल प्लॅन्स लोकांना उपयोगी पडतील अशा योजना घेऊन येऊ शकतात. बिग डाटा हॅज एनेबल्ड स्मूथ फंक्शनिंग ऑफ दीज एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन्स. आणि त्यांचं कार्य सुरळीतपणे चालू शकतं. बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज युझिंग बिग डाटा टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स, कार्ड फ्रॉड डिटेक्शन, आर्चिव्हल ऑफ ऑडिट ट्रेल्स एक्सेट्रा. बँकिंग आणि फायनान्स सेक्टर्स जे आहेत हे या बिग डाटाचा उपयोग अजून एका गोष्टीसाठी करू शकतात, ते म्हणजे टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स. देर आर सो मेनी सायबर क्राईम्स. सो दिस सायबर क्राईम्स कॅन बी प्रेडिक्टेड, म्हणजे आधीच त्याची अंदाज येऊ शकतो आणि ते रोखले जाऊ शकतात. दे कॅन बी प्रिव्हेंटेड. कार्ड फ्रॉड डिटेक्शन. सो दे कॅन डिटेक्ट कार्ड फ्रॉड, म्हणजे एखाद्याचं कार्ड हे दुसऱ्या व्यक्तीने वापरलेलं असेल तर ते सुद्धा बिग डाटामुळे कळून येऊ शकतं. अँड आर्चिव्हल ऑफ ऑडिट ट्रेल्स, आणि ऑडिट जे मागं पडलेलं आहे अशा अनेक म्हणजे स्टोअर झालेलं आहे, आर्चिव्हल म्हणजे स्टोअर झालेलं आहे, अशा अनेक गोष्टींचा उपयोग ते करू शकतात. बाय ॲनालायझिंग द पास्ट डाटा ऑफ देअर कस्टमर्स अँड द डाटा ऑन प्रिव्हियस ब्रूट फोर्स अटॅक्स, बँक्स कॅन प्रेडिक्ट फ्युचर अटेम्प्ट्स. तसंच बँका या अशा प्रकारे कस्टमर्सवर जो अटॅक होतो किंवा कस्टमर्सवर जो हल्ला होतो सायबरकडून, तर त्याचासुद्धा ते स्टडी करू शकतात आणि ते पुन्हा असं होणार नाही किंवा पुन्हा असं होईल का याचा अंदाज घेऊ शकतात. बिग डाटा नॉट ओनली हेल्प्स इन प्रेडिक्टिंग सायबर क्राईम्स, but it also helps in handling issues related to missed transactions and failures in net banking. So sometimes there is failure in net banking or sometimes there is missed transaction. म्हणजे दुसऱ्याच कोणाच्या तरी नावावर रक्कम ट्रान्सफर केली जाते, असं जे कधी कधी होऊ शकतं, त्याचं बिग डाटाच्या सहाय्याने बँका आधीच त्याचा शोध घेऊ शकतात. इट कॅन इवन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स सो दॅट बँक्स कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन्स अकॉर्डिंगली. आणि सर्व्हरवर येणारा जो ताण आहे किंवा त्याचा त्या आधीच अंदाज घेतात. दे कॅन प्रेडिक्ट म्हणजे आधीच त्याची सूचना त्यांना मिळते आणि ते ट्रान्झॅक्शन स्मूथली होण्यासाठी जे काही करता येईल त्याचा प्लॅन ते करू शकतात. म्हणजे थोडक्यात बँकांना सायबर क्राईम असो किंवा कार्ड फ्रॉड डिटेक्शन असो, या सर्व बाबतीमध्ये बिग डाटाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करता येऊ शकतो. द सेक्युरिटीज एक्सचेंज कमिशन, दॅट इज SEC, is using big data
to monitor financial markets for possible illegal trades and suspicious activities. ही जी संस्था आहे, सेक्युरिटीज एक्सचेंज कमिशन, इज युझिंग बिग डाटा टू मॉनिटर, म्हणजे त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी, फायनान्शियल मार्केट्स फॉर पॉसिबल इलिगल ट्रेड्स, जे बेकायदेशीर व्यवहार चाललेले आहेत किंवा जे बिझनेस चाललेले आहेत त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी किंवा अशा संशयास्पद ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कंट्रोल करण्यासाठी या बिग डाटाचा वापर ते करत आहेत. The SEC is using network analytics and natural language processors to identify possible frauds in the financial markets. भांडवल जिथं जास्तीत जास्त एक्सचेंज होत असतं अशा फायनान्शियल मार्केट्समध्ये ह्या SECने या बिग डाटाचा वापर नेटवर्क ॲनालिटिक्सच्या माध्यमातून किंवा नॅचरल लँग्वेज प्रोसेसर्स यांच्या माध्यमातून त्याचा वापर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे फ्रॉड्स होऊ शकतात, अफरातफर होऊ शकते, त्याचा शोधसुद्धा ते घेत आहेत. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग, दॅट इज HFT, इज अन एरिया वेअर बिग डाटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे. हिअर बिग डाटा अल्गोरिदम्स आर यूज टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. अल्गोरिदम्स म्हणजे एक प्रकारे जे गणितीय किंवा सांख्यिकीय जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचा वापर करून बिग डाटा हे ट्रेडिंग डिसिजन्स म्हणजे बिझनेसमधले जे डिसिजन्स आहेत ते घेऊ शकतात. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाव टेक्स प्लेस व्हाया डाटा अल्गोरिदम्स दॅट इन्क्रीजिंगली टेक इन टू अकाउंट सिग्नल्स फ्रॉम सोशल मीडिया नेटवर्क्स अँड न्यू वेबसाईट्स टू मेक बाय अँड सेल डिसिजन्स इन स्प्लिट सेकंड्स. अगदी सेकंदाच्या आत या अल्गोरिदम्सच्या साहाय्याने म्हणजे ह्या सांख्यिकीय गणितीय सूत्रांच्या साहाय्याने हे ट्रेडिंगमध्ये बिझनेस सेक्टरमध्ये जे चाललेल्या गोष्टी आहेत याचा त्यांना सुगावा लागतो आणि त्याप्रकारे ते सहजपणे त्यातनं एक सूचना घेऊन सिग्नल घेऊन ते अशा प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये काही बदल लगेचच आणू शकतात किंवा डिसिजन्स घेऊ शकतात. Now in sports, how big data is used. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of statistical analysis. आपण जेव्हा क्रिकेट मॅच पाहत असतो तेव्हा आपल्याला अनेक अंदाज सांगितले जातात किंवा रेकॉर्ड्स सांगितले जातात, कॉम्बिनेशन्स सांगितले जातात की मागच्या वेळेला हे असं घडलेलं आहे किंवा हा खेळाडूने एवढा रेकॉर्ड केलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा जो स्टॅटिस्टिकल रेकॉर्ड आहे, ॲनालिसिस आहे, हे बिग डाटाच्या साहाय्याने केलं जातं. अ जायजंटिक डाटा म्हणजे ह्यूज डाटा हॅज बीन क्रिएटेड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम फ्रॉम द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस, ट्रेनिंग सेशन्स अँड वर्कआउट्स. आणि यांचे जे वर्कआउट्स चाललेले असतात किंवा कसरती सराव चाललेला असतो, ट्रेनिंग सेशन्स त्यांना प्रशिक्षण दिलं जातं याच्यातून आणि रेकॉर्डिंग मॅचेसमधून ह्या सगळ्या खेळाडूंचं एकूण खेळणं कसं आहे याचा रेकॉर्ड केलेलं असतं आणि तो बिग डाटा आपल्याला अवेलेबल आहे आणि त्याचा वापर आपल्याला निश्चितपणे या क्रिकेट मॅचेसमध्ये होऊ शकतो. द डाटा एनेबल्स अ स्पोर्ट्स पर्सन टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज ऑफ द अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. आता ह्या रेकॉर्डमुळे किंवा या डाटामुळे काय होऊ शकतं, अ स्पोर्ट्स पर्सन ही कॅन स्टडी हिज परफॉर्मन्स, स्वतःचंच एकूण कामगिरी कशी झाली आहे याच्याबद्दल तो स्वतःचा स्टडी करू शकतो किंवा अदर प्लेयर्स म्हणजे इतर खेळाडूंची माहिती तो घेऊ शकतो. इट हॅज ट्रिमेंडसली हेल्प्ड इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स. मग एखाद्या संघाचा परफॉर्मन्स, त्यांची कामगिरी जर उंचवायची असेल, चांगली करायची असेल, इफ दे वॉन्ट टू डेव्हलप देअर टीम वर्क, देन दिस डाटा कॅन हेल्प देम. The sensors embedded in the sports equipment help us to understand our game from close quarters. त्या एकूण जे स्टम्प्स आहेत किंवा अगदी त्या चेंडूच्या जवळ असा कॅमेरा तिथं लावलेला असतो, सेन्सर्स लावलेले असतात आणि त्यामुळे आपल्याला हा खेळ अगदी जवळून पाहता येतो आणि त्याचा अभ्याससुद्धा करता येतो. द सेन्सर्स हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन्स. आपल्याला मग एकूण ते ग्राउंड कसं आहे, त्याच्यामध्ये चेंडू कसे वळत आहेत ते पाहता येऊ शकतं.
द वेदर कंडिशन्स आपल्याला कळू शकतात, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आणि नेमका हा चेंडू कोणत्या टप्प्यावर पडला होता, कसा टोलवला गेला, हे सगळं आपल्याला त्या सेन्सर्सच्या माध्यमातून कळू शकतं. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली. आणि ह्याचं पुन्हा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जातं, त्यामुळे आपल्याला पुन्हा तो सगळा खेळ अनुभवता येऊ शकतो. सो इन दिस वे बिग डाटा इज युजफुल इन स्पोर्ट्स एरिया. In advertising sector, big data is very, very useful. Advertisers are one of the biggest players in big data because they take information from this social media and now they can have their own strategies or plans how to use this big data. Be it Facebook, Google, Twitter, or any other online giant, all keep a track of the user behavior and transactions. या लोकांची एकूण टेंडन्सी कशी आहे, कोणाला काय आवडू शकतं, याचा अंदाज ह्या सगळ्या सोशल मीडियाजवरून त्यांना येऊ शकतो आणि त्याप्रमाणे ते आपल्या ॲडव्हर्टायझिंगची स्ट्रॅटेजी, त्याचा एकूण त्यांची जे धोरण आहे ते आखू शकतात. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. आणि मग याच्यातून जाहिरातीचं जे कॅम्पेन आहे, मोहीम आहे, ती सुरू होते आणि अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये अनेक बदल प्रत्येक वेळेला होताना दिसून येतात. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. Here, you can target people based on buying intent, website visits, interest, job roles, demographies and whatnot. फेसबुकवरनं आपल्याला लोक काय सर्च करतायत किंवा लोक कोणता कार्यक्रम पाहतायत हे आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे त्यांचे बाईंग इंटेंट्स काय आहेत, त्यांना म्हणजे त्यांच्या खरेदी करण्याची इच्छा कोणत्या आहेत किंवा त्यांचे वेबसाईट व्हिजिट कोणत्या वेबसाईटला त्यांनी व्हिजिट केलेलं आहे, त्यांचे इंटरेस्ट कळू शकतात, त्यांचे जॉब्स त्या संदर्भात त्यांना काही माहिती हवी आहे का हे लक्षात येतं आणि अशा प्रकारे आपल्याला कस्टमरचा अंदाज यातून येऊ शकतो. ऑल दिस डाटा इज कलेक्टेड बाय फेसबुक अल्गोरिदम्स युझिंग बिग डाटा ॲनालिसिस टेक्निक. आणि हा सगळा फेसबुकचा डाटा जो आहे तो सांख्यिकीय प्रणालीच्या माध्यमातून याचं ॲनालिसिस होतं आणि अशा प्रकारे त्याचा वापरसुद्धा आपल्याला केलेला दिसून येतो. द सेम गोज फॉर गुगल. When you target people based on clicks, you will get different results. And when you create a campaign for leads, then you will get different results. All this is made possible using big data. In this way, big data is useful in advertising sector. Entertainment and media. मनोरंजनाचं साधन म्हणून बिग डाटा आपल्याला वापरता येऊ शकतो. In the field of entertainment and media, big data focuses on targeting people with the right content at the right time. लोकांना काय आवडतं आणि ते कोणत्या वेळेला दिलं पाहिजे याचा बिग डाटा फोकस करतं. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज अँड युअर बिहेवियर ऑनलाईन यू विल बी शोन डिफरंट रिकमेंडेशन्स. तुम्हाला रिकमेंडेशन्स येत राहतात, शिफारसी येत राहतात की तुम्ही हे पहा, तुम्ही हे पहा, हे चांगलं आहे. कारण तुमचा जो बिहेवियर आहे, तुमचं जे ऑनलाईन बिहेवियर आहे, म्हणजे तुम्ही ऑनलाईनवर काय पाहता, तुमचं इंटरेस्ट काय आहे, त्याच्यावरून तुम्हाला या प्रकारचे एंटरटेनमेंटचे रेकमेंडेशन्स येऊ शकतात. दिस टेक्निक इज पॉप्युलरली यूज्ड बाय नेटफ्लिक्स अँड यूट्यूब टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यूज. आणि यातूनच त्यांना त्यांचं उत्पन्नाचं साधन मिळतं, रेव्हेन्यूज मिळतात. नाव इवन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग टू सेगमेंट their viewers database and show different advertisements and shows accordingly. इवन टेलिव्हिजनचे जे चॅनल्स आहेत ते सुद्धा अशा प्रकारचा बिग डाटाचा अभ्यास करतायत आणि लोकांच्या इच्छेनुसार, लोकांच्या आवडीनुसार कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करतायत. दिस विल अलाउ बेटर रेव्हेन्यू फ्रॉम ॲड्स. आणि याच्यातून ॲडव्हर्टायझिंगमधून, जाहिरातीमधून जास्त पैसा मिळेल. रेव्हेन्यू म्हणजे काय? पैसा मिळेल. अँड विल प्रोव्हाइड अ मोर एंगेजिंग युजर्स एक्सपिरियन्स. आणि अशा प्रकारे लोकांना त्यांना जे हवं आहे, जे रुचतं आहे ते मिळू शकेल. एज्युकेशन इंडस्ट्री. बिग डाटा हॅज इनंडेटेड मीन्स फ्लडेड द एज्युकेशन इंडस्ट्री. बिग डाटाचा वापर एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर केला गेलेला आहे. इट हॅज ट्रान्सफॉर्म्ड इट इन लिप्स अँड बाउंड्स. आणि इवन
एज्युकेशन इंडस्ट्री जी आहे ती ट्रान्सफॉर्म झालेली आहे. इथे इंडस्ट्री या अर्थाने म्हटलेलं आहे की आता सध्या शिकवणं आणि शिकणं हा एक व्यवसायच होऊन बसलेला आहे. नाव वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स, their study patterns, and we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of an individual student. प्रत्येक स्टुडंट हा वेगळा आहे आणि त्याच्या रिक्वायरमेंट्स, त्याच्या गरजा वेगळ्या आहेत हे ओळखून आता नवनवीन एज्युकेशनल ॲप्स बाजारात येत आहेत. त्याचं कारण आहे बिग डाटा. बिग डाटाचा अभ्यास करून त्याच्यामधून इंडिव्हिज्युअल पॅटर्न जो आहे, स्टुडंटचा अभ्यासाची पद्धत कशी आहे हे लक्षात घेऊन त्या पद्धतीने ॲप्स देण्याचा प्रयत्न किंवा अशा प्रकारे पैसे मिळवण्याचा प्रयत्न या एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये आपल्याला दिसून येतो. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट. प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन शक्ती, अंडरस्टँडिंग पॉवर इज डिफरंट. द कोर्स मटेरियल कॅन नाव बी डिझाईन केटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट्स. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या पद्धतीने शिकवलं जाईल किंवा जे मध्यम आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीने शिकवलं जाईल आणि जे कमी पडत आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने पॅटर्न वापरला जाईल. बिग डाटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस. आणि बिग डाटामुळे त्यांचे चॉईसेस कळतात, त्यांचे लाईक्स कळतात की कोणत्या प्रकारचं त्यांची चॉईस आहे. देअर डिफिकल्टीज, त्यांना प्रश्न कोणते येत आहेत. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस, आणि व्हेरियस कोर्सेस नवनवीन अभ्यासक्रम जे निघत आहेत त्याची इन्फॉर्मेशन त्यामार्फत दिली जाते. अँड देअर स्पेशालिटीज, आणि त्यांचे विशेष लक्षणं कोणती आहेत याचाही अभ्यास केला जातो. अँड वी ऑल्सो हॅव अन ॲक्सेस टू द रिझल्ट्स, आणि आपल्याला त्याचे निकाल आणि परिणामसुद्धा दिसून येतात. फ्रॉम द रिझल्ट्स वी कॅन गॉग द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स. आपण अंदाज घेऊ शकतो. वी कॅन गॉग द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स. स्टुडंटची प्रगती चाललेली आहे का हे आपल्याला कळून चुकतं. अंडरस्टँड हिज स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस, आणि त्याचं बलस्थानं कोणती आहेत, स्ट्रेंथ्स कोणत्या आहेत, कुठं कोणत्या क्षेत्रात तो स्ट्रॉंग आहे आणि कुठे वीक आहे याचासुद्धा आपल्याला अंदाज बिग डाटामुळे येऊ शकतो. This will also help in guiding the student regarding the best career for him based on his mental makeup and abilities. आणि याचा वापर सर्वात महत्त्वाचा होईल की त्यांनी बेस्ट करिअर कोणतं चूज करावं आणि त्यानुसार त्यांनी त्याच्या ॲबिलिटीज कशा वापराव्यात, त्याच्या ज्या सामर्थ्य जे आहे किंवा त्याच्या ॲबिलिटीज आहेत, क्षमता आहेत, त्याचा वापर कसा करावा याचं गायडन्स देता येऊ शकतं. An in-depth study of all this would definitely give new insights into the education industry and help in improving the operational effectiveness and working of educational institutes. या सर्वांचा वापर अर्थातच एज्युकेशन फील्डमध्ये मोठ्या प्रमाणावर आता होणार आहे आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये एक वेगळं वारं किंवा एक वेगळं परिवर्तन आपल्याला दिसून येईल. दिस वूड इन जनरल एन्हान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. आणि त्यामुळे जितका हुशार विद्यार्थ्यांना या सगळ्यांचा फायदा होईल तितक्याच कमी पडणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फायदा निश्चितच होणार आहे. बिग डाटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स इन द एज्युकेशन इंडस्ट्री. एक डेंजर जे पिटफॉल जे आहे एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये ते म्हणजे वन साईज फिट्स ऑल, की एकाच प्रकारचं शिक्षण प्रत्येकाला लागू पडू शकतं. हे जे डेंजर आहे, डेंजरस गोष्ट आहे, त्याच्यापासून आपल्याला बिग डाटा वाचवू शकतो आणि आपण वेगवेगळ्या स्टुडंट्सना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवण्याचे किंवा पॅटर्न्स त्याच्या पद्धती आपण ॲडॉप्ट करू शकतो. हा बिग डाटाचा यूज या एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये जास्त प्रमाणावर होताना आपल्याला दिसून येतो आहे. वी हॅव इनन्युमरेबल युजेस ऑफ बिग डाटा. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्चेस, understanding geographical phenomena, helping in the smooth working of government machinery, etc. अतिशय अगणित असे असंख्य उपयोग या बिग डाटाचे आहेत. सायंटिफिक रिसर्चमध्ये याचा उपयोग होऊ शकेल. जॉग्राफिकल फिनॉमिना म्हणजे जे घटना घडत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा वापर करता येऊ शकेल. त्यानंतर गव्हर्नमेंट मशिनरी जी आहे, गव्हर्नमेंट जे प्रशासनाची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला याचा वापर करता येऊ शकेल. इट इज अ जेनी इन अवर हँड्स. इथं तुम्ही बघू शकत असाल की त्या एक जिनी जो असतो की
अल्लाउद्दीनचा जिनी, की तो म्हणतो की हुकुम मेरे आका, मी काय तुमच्यासाठी करू शकतो. तसं बिग डाटा इज युजफुल लाईक जेनी इन अवर हँड्स. इट लाईज इन अवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. पण याचा जास्तीत जास्त उपयोग, ऑप्टिमम यूज ज्याला म्हणतो, बेनिफिट ऑफ मॅनकाइंड, लोकांच्या चांगल्या कल्याणासाठी याचा वापर कसा करता येईल हे आपल्या हातात आहे. बिग डाटा तर आहेच, मोठी इन्फॉर्मेशन आपल्या हातात आहे, पण त्याचा उपयोग क्रिएटिव्हिटीसाठी, पॉझिटिव्ह गोष्टींसाठी, चांगल्या कामासाठी करता येईल याचा हे आपल्या हातात आहे. आपण ठरवू शकतो की बिग डाटाचा वापर किती सुंदर प्रकारे होऊ शकतो. सो इन धिस वे, this information will help us that how we can use big data in various fields positively and creatively. Thank you. Thank you very much.